खरवसाचं नुसतं नाव सुद्धा घेतलं तर तोंडाला पाणी याशिवाय राहत नाही. तर आज आपण पारंपरिक पद्धतीने खरवस कसे बनवायचे हे बघणार आहे. तर नमस्कार, मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत. खरवस म्हणजे म्हशीचे किंवा गाईचे पहिल्या व दुसऱ्या जास्तीत जास्त तिसऱ्या सांजेचे दूध म्हणजे चिकाचे दूध, त्यापासून आपण खरवस बनवू शकतो. याला चिकाच्या पाटोड्या, खरवस, वड्या सुद्धा म्हणतात. आमच्याकडे तर याला चिकाच्या पाटोड्याच म्हणतात. चला तर मस्त मंजुषास किचनमध्ये बनवू खरवस. तर लेट्स गो. तर मग खरवस बनवूया. इथे मी खरवस बनवण्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी 150 ग्रॅम हा गूळ आहे. तो बारीक कापून घेतलेला आहे, मी इथे खिसून घेतलेला आहे. हा आता आपण ह्या भांड्यामध्ये टाकून देऊ दुधामध्ये. आणि आता हे आपल्याला जे गूळ टाकलेला आहे तो मिक्स करायचा आहे, अगदी विरघळायचा आहे. तर आता आपण असंच थंड दुधातच हे जे गूळ आहे ते विरघळून घेऊ. तर आता आपण विरघळलेला आहे. आता याच्यात आपल्याला जास्त अजून स्वादिष्ट बनवण्यासाठी ड्रायफ्रूट टाकायचे आहे. तुमच्या आवडीनुसार टाका. इथे मी काजू, बदाम छान जाडसर असे वाटून घेतलेले आहे मिक्सरमध्ये. आणि याच्यातच अर्धा चमचा मी हिरवी जी विलायची असते वेलदोडे ते वाटून घेतलेले आहेत. तर आता हे सुकं खोबरं आहे, हे सुद्धा टाकलेलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे टाका. तर आता हे सुद्धा आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये. खूप छान भारी असा स्वाद येतो आणि स्वादिष्ट असं हे आपलं खरवस, ज्याला तुम्ही चिकाच्या पाटोड्या सुद्धा म्हणू शकता दुधाच्या. तर आता एक पातेलं घेतलेलं आहे मी इथे आणि त्या पातेल्यामध्ये अर्धा पातेलं भरून पाणी ठेवलेलं आहे. पाणी छान उकळू द्यायचं आणि हे खोल ताट आहे. आपल्या पातेल्यावरती जेवढं बसेल त्या अंदाजानुसार, त्या आकारानुसार इथे मी ताट घेतलेलं आहे. व्यवस्थित ठेवायचं आणि जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे, हे दूध वगैरे सर्व साहित्य जे टाकलेलं आहे त्याच्यात आता ओतून द्यायचं आहे आपल्याला ताटामध्ये. फक्त सांभाळून करायचं, नाहीतर असं पडू शकते. तर व्यवस्थित आपण आता हे ताट याच्यावरती ठेवून घेऊ. सर्व दूध तर आता आपण इथे ताटामध्ये टाकून दिलेलं आहे आणि आपण अशा खोल ताटामध्ये टाकलेला आहे. तर छान अशा जाडसर अशा आपल्या ज्या वड्या आहेत त्या होतील. तर खाली मी म्हणजे इथे पातेलं ठेवलेलं आहे, मग पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावर ताट ठेवलेलं आहे आणि वरतून आपण आता झाकण ठेवून दिलेलं आहे. आणि 15 ते 20 मिनिट आता आपल्याला ह्या होऊ द्यायच्या आहे वाफेमध्ये. छान तयार होऊन जातात, अगदी जास्त वेळ लागत नाही, 20 मिनिट तरी लागतातच. तर आता 20 मिनिटानंतर आता आपण बघून घेऊ की आपल्या ज्या आपण वड्या बनवायच्या आहे, आपल्याला पाटोड्या बनवायच्या आहे, त्या झाल्या आहेत का. तर हे बघा अगदी कडक अशा झालेल्या आहे. कारण हे दूध पहिल्या सांजेचंच होतं म्हणून खूप कडक बनतात आणि दुसऱ्या तिसऱ्या सांजेचं जर असलं तर थोडंसं असं पातळ बनू शकतात. पण हे बघा किती छान अशा आपल्या ह्या पाटोड्या तयार झालेल्या आहेत. अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवलेल्या आहे. अगदी कोणताही खटाटोप न करता अगदी लगेच या बनवून जातात. तर आता आपण यांना थंड होऊ देऊ थोडा वेळ. तर थंड झाल्यानंतरच आता आपल्याला आपल्या आवडीनुसार यांना कापायच्या आहे. आज तरी यांना मी थंड होऊ दिलं आणि हे बघा किती छान अशा आपल्या दिसतच आहे. त्या गुळाच्या आपण साखरेच्या सुद्धा पाटोड्या बनवू शकता. ज्या ठिकाणी आपण गूळ टाकलेला असतो त्या ठिकाणी आपण साखर सुद्धा टाकू शकतो, पण गुळाच्या अशा स्वादिष्ट लागतात म्हणून मी गुळाच्याच बनवते. आणि आता आपल्याला आवडीनुसार याचे काप बनवून घ्यायचे आहे, कापून घ्यायचे आहे. अगदी चिटकत नाहीये, तुम्ही बघू शकता सुरीला. अगदी छान अशा आपल्या ह्या पाटोड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही वड्या सुद्धा म्हणू शकता. आमच्याकडे तर आम्ही चिकाच्या दुधाच्या पाटोड्या असेच म्हणतो. तर आता मस्त अशा तयार झालेल्या आहे आणि इतक्या पौष्टिक असतात ह्या खाण्यासाठी. तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा. हे दूध तुम्हाला कोणत्याही डेअरीवरती इझिली मिळून जाईल आणि आमच्या गावाकडे तर हे खूप असं लगेच असं मिळते, पण तुमच्याकडे सुद्धा डेअरीवरती हे मिळून जाईल. तर हे बघा किती छान असा आकारात त्या झालेल्या आहेत, अगदी कडक. तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून बघा, अगदी स्वादिष्ट आणि पौष्टिक असतात ह्या. तर भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत लवकरच. तोपर्यंत बाय.